राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय 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 जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण 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 हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण जय हरे जय राम हरे जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम सुंदर ते ध्यान उभे विठेवरी 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 सुंदर ते ध्यान उभे सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी कर घटा भरी तेरे मुनिया कर घटा भरी तेरे मुनिया कर घटा भरी तेरे मुनिया कर घटा भरी तेरे मुनिया
Thank you.
देवाची ये द्वारी हा देवाची ये द्वारी देवाची ये द्वारी
गणना पुण्याची गणना पुण्याची गणना
साधियल्या हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी असो संसारी जिव्हे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी व्यासांची या पुन्हा द्वारके चाराना पांडवा घरी हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र असा भक्त हा काय वर्णूतयासी नमस्कार साष्टांग श्री सद्गुरु ज्ञानेश्वरा महायोग पीठे तटे भीमरथम परम पुंडलिकाय धातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदम परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन
सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता वंदू रंगभूमिका कीर्तनी उभी होती लोका टाळ मृदंग श्रोते देखात या नमन माझे दंडवत ऐसे नमन करुनी सकळारी कथा बोले बोबडिया बोला अज्ञान म्हणून या पुल्या बाळा चालवी सकळा नामा मने मस्तकही पायावरी मस्तकही पायावरी या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तकही पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या देवाची ये द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधियल्या हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग साधकांचे मायबाप योग्यांची माऊली ज्ञानी यांचे शिरोमणी अलंकापूर निवासी माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय यांचा सगळ्यांच्याच परिचयाचा हरिपाठ या ग्रंथातील 4 चरणाचा अभंगाच्या सेवेसाठी घेतलेला आहे विठ्ठल 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 अभंगाची सुरुवात म्हणजे शब्दशः अर्थ तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते म्हणजे कीर्तन ऐकायला सोपं जाईल. माऊली ज्ञानोबाराय तुम्हाला आम्हाला बाबा एक ठिकाण सांगतात. कुठलं ठिकाण सांगतात? देवाची ये द्वारी. बाबा रे देवाच्या द्वारात उभा राहा. बरं किती वेळ उभा राहा? माऊली ज्ञानोबाराय वेळ सांगत नाहीत, वर्ष सांगत नाहीत, दिवस सांगत नाहीत. काय सांगतात? देवाची ये द्वारी उभा क्षण भरी. बाबा रे देवाच्या द्वारात फक्त क्षणभर उभा राहा. त्याने काय होईल? माऊली ज्ञानोबारांनी सांगितलं देवाच्या द्वारात जर क्षणभर उभा राहिलात तेने मुक्तिचारी साधियल्या. देवाच्या द्वारात जर क्षणभर उभा राहिलात ना तर तुम्हाला मुक्ती मिळेल. मग उभं राहायला सांगितलं म्हणून फक्त उभं राहायचं का? तर त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचं, भजन करायचं. हरिमुखे मना त्या भगवान परमात्म्याचं जर चिंतन केलं, स्मरण केलं तर तुमच्या पदरामध्ये एवढं पुण्य मिळेल, एवढं पुण्य प्राप्त होईल की त्या पुण्याची गणना करता येणार नाही. हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी. ज्यावेळी माऊली ज्ञानोबाराय सांगतात तेव्हा एका साधकाने प्रश्न केला, माऊली ठीक आहे तुमच्या सांगण्याप्रमाणे आम्ही देवाच्या द्वारात उभं राहायला तयार आहोत, परंतु हे सर्व करण्यासाठी आम्हाला घरदार सोडावं लागेल, मुलं बाळा सोडावी लागतील, आई वडील सोडावे लागतील. तेव्हा माऊली ज्ञानोबाराय सांगतात, बाबा रे भगवंताचं स्मरण करण्यासाठी, चिंतन करण्यासाठी संसार सोडायची गरज नाही, मुलाबाळा सोडायची गरज नाही, आई वडील सोडायची गरज नाही. मला सांगा संत जनाबाईंनी परमार्थ घर सोडून परमार्थ केला का? नाही केला. सावता मेळ्याने स्वतःचा मळा सोडला मग परमार्थ केला का? नाही केला. असोनी संसारी जिव्हे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्या सदा
माऊली ज्ञानोबाराय सांगतात बाबा रे तू प्रपंचात राहून परमार्थ करू शकतोस. त्या प्रपंचात राहून जर परमात्मा केला त्या भगवंताचं नामचिंतन केलं स्मरण केलं तर तो भगवान परमात्मा एक ना एक दिवस आपल्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. मग भगवान परमात्मा कुणाच्या घरी गेला तर पांडवांच्या घरी गेला. ज्ञानदेव म्हणे व्यासांची या खुना द्वारकेचा राणा पांडवा घरी. आणि अभंगाचा संपूर्ण सार हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी. माऊली ज्ञानोबाराय अभंगाच्या सुरुवातीला सांगतात बाबा रे देवाच्या द्वारात उभं राहा. आता मला सांगा अभंग माऊली ज्ञानोबारायांचा आहे. हा अभंग सर्वांच्याच परिचयाचा आहे आणि माऊली ज्ञानोबाराय हे देखील सर्वांना माहीत आहेत. तरी देखील सांगते कोण ज्ञानोबाराय. त्या विठ्ठल पंतांनी संन्यासाश्रम सोडून गृहस्थाश्रम स्वीकारला. त्या गृहस्थाश्रमाचं फळ म्हणजेच ज्ञानोबाराय. कोण ज्ञानोबाराय. अहो ज्यांनी मागून आणलेली भिक्षेची झोळी लोकांनी फाडून टाकली ना ते ज्ञानोबाराय. कोण ज्ञानोबाराय. ज्यांच्या आई आणि वडिलांना जिवंतपणे देहांत प्रायचित्त घ्यावं लागले ना ते ज्ञानोबाराय. कोण ज्ञानोबाराय. ज्यांनी पैठणमध्ये रेड्यामुखी वेद बोलवले ना ते ज्ञानोबाराय. कोण ज्ञानोबाराय. ज्यांनी मुक्ताईच्या सांगण्यावरून निर्जीव भिंत चालवली ना ते ज्ञानोबाराय. कोण ज्ञानोबाराय. अहो एवढी ताकद होती एवढी सामर्थ्य होतं लोकांनी मुखात घास नाही जाऊ दिला. आतोनात छळलं परंतु आतोनात छळणाऱ्या लोकांकडं लोकांचं हित साधणारे त्याच लोकांसाठी पसायदान मागणारे माझे ज्ञानोबाराय. विठ्ठल विठ्ठल माऊली ज्ञानोबाराय तुमच्या आमच्यासाठी पसायदान मागतात. पसायदान मागितले ह्यात नवल नाही बरं का. माऊली ज्ञानोबारायांनी तुमच्या आमच्यासाठी ज्या लोकांनी आतोनात छळलं मुखात घास नाही जाऊ दिला ह्या लोकांसाठी पसायदान मागणारे माझे ज्ञानोबाराय. पण माऊली ज्ञानोबारायांनी पसायदान मागितलं ह्यात नवल नाही परंतु माऊली ज्ञानोबारायांनी प्रतिज्ञा देखील केली. अवघाची संसार सुखाचा करीना 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 आनंद भरला तिन्ही लोक आनंद भरला तिन्ही लोक जाईल गे माये दया पंढरपुरा जाईल गे माये दया पंढरपुरा आनंद भरला तिन्ही मौली ज्ञानोबारायांनी प्रतिज्ञा केली. अवघाची संसार सुखाचा करीन. ज्या लोकांनी आतोनात छळलं मुखात घास नाही जाऊ दिला अशा लोकांसाठी
त्यासाठी माऊली ज्ञानोबारांनी पसादान मागितलं आणि प्रतिज्ञा देखील केली. मला सांगा, त्या ठिकाणी आपण जर असतो, आपण म्हटलो असतो का अवघाची संसार सुखाचा करीन? अरे आपलं जे वाईट चिंता त्यांचा संसार सुखाचा करीन असं आपण म्हणू शकत नाही. माझं चांगलं व्हावं आणि माझ्याबरोबर इतरांचं चांगलं व्हावं ही मनस्थिती आपली नाही, ते माऊली ज्ञानोबारायांनी करावं. कारण माऊली ज्ञानोबारायांचं ज्ञान देखील मोठं होतं आणि अधिकार देखील मोठा होता. माऊली ज्ञानोबारायांनी त्या काळी एवढं सहन केलं. आता नात छळलं लोकांनी, परंतु माऊली ज्ञानोबारायांनी तेवढं सहन केलं. आपल्यावर पण प्रसंग येतात माऊली. 10वी मध्ये 12वी मध्ये जर एखादा मार्क कमी पडला तर आत्महत्या करणं हे आपलं प्रारब्ध असतं. परंतु माऊली ज्ञानोबारायांना एवढा तो नाद छळला लोकांनी, एवढं वैतागून न जाता माऊली ज्ञानोबारायांचं ज्ञान देखील मोठं होतं आणि अधिकारही मोठा होता. किती सहन केलं माऊली ज्ञानोबारायांनी. दिवाळीचा सण जवळ आला होता, दिवाळीचा. आणि या दिवाळीच्या सणामध्ये मुक्ताई ना मुक्ताई नावं पण किती सुंदर आहेत बघा. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपानदेव आणि मुक्ताई. मीपणाची निवृत्ती व्हावी ना म्हणून पहिला निवृत्ती, निवृत्त झाल्याशिवाय ज्ञान मिळत नाही म्हणून दुसरा ज्ञानदेव, ज्ञान मिळालं की जीवन सोपं होतं म्हणून तिसरा सोपानदेव, आणि जीवन सोपं झालं की आत्मा मुक्त होतो म्हणून चौथी मुक्ताई. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपानदेव आणि मुक्ताई ही 4 भावंड. आपलं देखील नाव असतं काय, शांताबाई. इथं नाही ना कोणाचं महिला मंडळ, इथली नाही बरं का, आमच्या तिकडची. नाव असतं शांताबाई, पण भांडण केल्याशिवाय करमतच नाही. नाव काय, शांताबाई असतं. माऊली ज्ञानोबारायांचं विठ्ठल 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 विठ्ठल. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपानदेव आणि मुक्ताई. आणि मुक्ताई ना मुक्ताई कुंभारवाड्यामध्ये गेली खापर आणण्यासाठी. कुंभारवाड्यामध्ये गेल्यानंतर कुंभारीन मावशीला आवाज दिला, मावशी बाहेर या. मुक्ताईच्या आवाजाने कुंभारीन मावशी बाहेर आली. बोल मुक्ता, काय काम काढलंस? काय नाही मावशी, दिवाळीचा सण जवळ येतोय, मला माझ्या ज्ञानदादाला, निवृत्ती दादाला आणि सोपान दादाला मांडे करायचे, थोडं खापर मिळालं तर बरं होईल. मुक्ता बसो त्या दगडावर. मुक्ताईला त्या दगडावर बसवलं आणि कुंभारीन मावशी खापर आणण्यासाठी आतमध्ये गेली. कुंभारीन मावशी खापर आणण्यासाठी आतमध्ये गेल्यानंतर मुक्ताई त्या दगडावर बसलेली होती. कुंभारीन मावशी खापर घेऊन येणार त्याच वेळी विसोबा काका त्या ठिकाणी आले आणि विसोबा काकांनी मुक्ताईला जसं पाहिलं तशी त्यांची तळपायाची आग मस्तकाला गेली. संन्यासाची पोरं सकाळी सकाळी तोंड दाखवलं, दिवस सगळा खराब करून टाकला. कशाला सकाळी सकाळी तोंड दाखवलं? खूप ओरडले विसोबा काका मुक्ताईला आणि मुक्ताईचा हात धरला आणि मुक्ताईला हाताला धरून त्या घराबाहेर काढलं. मुक्ताई रडत 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 सिद्धपेठामध्ये आली आणि या मुक्ताईला रडताना माझ्या माऊली ज्ञानोबारायांनी पाहिलं. मुक्ता काय झालं, इकडे ये. काय नाही रे दादा, जाऊ दे, काय नाही, काय नाही, कसं म्हणे, इकडे ये. माऊली ज्ञानोबारायांनी मुक्ताईला जवळ बोलवलं. खूप आग्रह केला तरी मुक्ताई काही सांगायला तयार होईना. तेव्हा माऊली ज्ञानोबारायांनी जसं आई लेकराला जवळ घेते आणि कुरवाळते ना, तसं मुक्ताईला अगदी हृदयाशी घेतलं, बिलगवलं. तिच्या केसावरून हात फिरवला आणि मुक्ताईला विचारलं, मुक्ता काय झालं सांग. तेव्हा माऊली ज्ञानोबारायांच्या आग्रहास्तव मुक्ताईने सांगायला सुरुवात केली, दादा दिवाळीचा सण जवळ येतोय ना, मला असं वाटलं की तुम्हा लोकांना मांडे करावेत म्हणून खापर आणण्यासाठी कुंभारवाड्यामध्ये गेले होते. परंतु कुंभारीन मावशी खापर देणार होती दादा, पण त्याच वेळी विसोबा काका तिथे आले, मला खूप ओरडले आणि माझ्या हाताला धरून मला घराबाहेर काढलं. पण जाऊ दे दादा, आता खापर मिळणार नाही, मी मांडे नाही करणार. माऊली ज्ञानोबाराय मुक्ताईला म्हणतात, मुक्ता एवढंच होतं ना ग, मला सांगायचंच ना. म्हणे जाऊ दे दादा, आता खापर नाही मिळालं, मांडे मी करत नाही. माऊली ज्ञानोबारायांनी
मुक्ताईला आतमध्ये पाठवलं. अंगावरचा पंचा काढला, खाली वाकले. माऊली ज्ञानोबाराय खाली वाकले. जठराग्नी प्रज्वलित केला, पाठीचा तवा केला आणि मुक्ताला आवाज दिला, मुक्ता बाहेर ये. जशी मुक्ताई बाहेर आली तशी मुक्ताईने पाहिलं. माऊली ज्ञानोबाराय खाली वाकले. जठराग्नी प्रज्वलित करून माऊली ज्ञानोबारायांनी पाठीचा तवा केला. माऊली ज्ञानोबारायांचा अधिकार देखील सामान्य नव्हता आणि ज्ञान देखील सामान्य नव्हतं. म्हणून जनाबाईला म्हणावं लागलं, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानाचा सागर सखा पंढरीला निघतो त्यावेळी बघा, नुसतं माऊलींचं नाव जरी घेतलं तरी लोक पंक्ती घालतात. लोकांना माऊली ज्ञानोबारायांचं जरी नाव घेतलं तरी आपल्या पायावर लोटांगण घालतात, नतमस्तक होतात. कारण माऊली ज्ञानोबारायांच्या नावामध्ये एवढी ताकद आहे. माऊली ज्ञानोबारायांनी त्या काळी एवढं सहन केलं, एवढं सहन केलं म्हणून ते आज देव झाले. एक दृष्टांत सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आमच्या गावाकडे एक लोहार काका आहेत आणि त्या लोहार काकांनी लोहार असल्यामुळे त्यांच्या दुकानाचा उद्घाटन सोहळा होता आणि त्या उद्घाटन सोहळ्यासाठी मला आमंत्रित केलं होतं. उद्घाटनासाठी आम्ही ज्यावेळी त्या ठिकाणी गेलो, पूजेची सर्व तयारी झालेली होती. काकांनी सांगितलं, ताई पूजेला सुरुवात करा. आता पूजेची तयारी झाली होती. त्या ठिकाणी आरतीचं ताट होतं, ते ताट मी घेतलं. आता लोहाराचं दुकान म्हटल्यावर सर्व वस्तू नवीन होत्या. छन्नी होती, हातोडा होता, हातोडी होती आणि जी आयरन होती ती आयरन जुनी होती. बाता होता. आता नेहमीप्रमाणे जशी पूजा करतात त्या पूजेला मी सुरुवात केली. वस्तू नवीन होत्या म्हणून मी हळद कुंकू घेतला आणि त्या हातोडीला लावायला गेले. काका म्हणे, ताई थांबा. म्हणलं काय झालं काका? ताई म्हणे, त्या हातोडीला लावू नका. म्हणलं ठीक आहे, मी हातोड्याला लावते. हातोडीला ज्यावेळी लावायला गेले तेव्हा काका बोलले, ताई थांबा. म्हणलं काय झालं काका? काका बोलले, ताई हातोड्याला देखील लावू नका. म्हणलं ठीक आहे, मी छन्नीला लावायला गेले. हळद कुंकू घेतला आणि त्या छन्नीला लावायला गेले. त्यावेळी देखील काका म्हटले, ताई थांबा. म्हणलं काय झालं काका? तुम्ही ह्याला लावू नका, त्याला लावू नका, मग लावायचं कशाला? काका म्हणले, ताई हळद कुंकू घ्या आणि त्या आयरनीला लावा. म्हणलं का बरं काका? दुकानाचं उद्घाटन आहे, या सर्व वस्तू नवीन आहेत, तर नवीन वस्तूला हळद कुंकू लावू दे ना. काका म्हणले, नाही ताई, ही आयरन आहे ना, ही आयरन जुनी आहे, परंतु ही आयरन आमच्या वाडवडिलांपासून चालत आलेली आहे आणि आयरनीपासून आमचं घर प्रपंच चालतो, संसार चालतो. ही आयरन आहे ना आमच्यासाठी लक्ष्मी आहे, प्रथम या आयरनीला लावा. काकानं म्हटलं, काका ही आयरन एवढी जुनी आहे परंतु एवढ्या वर्ष टिकली कशी? काका किती गोड वाक्य बोलले ऐका. काका म्हणले, ताई ह्या ज्या नवीन वस्तू आहेत ना, या वस्तूंनी या आयरनवर एवढे गाव घातले, त्या नवीन वस्तू तुटून गेल्या, परंतु आयरन मात्र शाबूत आहे. का? कारण घाव घालणाऱ्यापेक्षा घाव सहन करणारा महत्वाचा असतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. देव कळाला,
आता द्वार म्हणजे माऊली ज्ञानोबारायांना सांगायचंय देवाचं द्वार, आणि तुम्ही आम्ही समजतो देवळाचं द्वार. आता देवळाचं द्वार कसं असतं? पत्र्याचं असतं, लाकडाचं असतं, लोखंडाचं असतं. आपण ज्या द्वाराने येतो ते देवळाचं द्वार, आणि भगवंत ज्या द्वाराने येतात ते देवाचं द्वार. देव झाला, द्वार झाला. आता उभा म्हणजे काय? दोन पायावर उभा. नाहीतर आपल्याला कसं सवय असते लक्षार्थ घेऊन सोडायचा, आपण लक्षार्थ घेत नाही, वाच्यार्थ घेऊन पळतो. उभा म्हणजे दोन पायावर उभा म्हणजे तत्पर, उभा म्हणजे सावधान. एका ठिकाणी माझं 9 ते 11 कीर्तन होतं, आणि त्या कीर्तनासाठी ज्यावेळी कीर्तन झालं त्यावेळी मी एका साईडला अशी बसलेली होती. कीर्तन झाल्यानंतर बरीच लोक अशी दर्शनासाठी येतात. एक वयस्कर बाबा होते, आणि ते बाबा माझ्या दर्शनासाठी आले. त्या बाबांनी पाया पडल्या. आता मी एवढी लहान आणि ते बाबा एवढे वयोवृद्ध, त्यांच्याकडून पाया पडून घेणं मला योग्य वाटलं नाही. कारण ज्यांनी मला मान द्यावा एवढी मी मोठी नाही, त्या अधिकाराने एवढे मोठे वयस्कर झालेले, वयोवृद्ध झालेले. आणि त्या बाबांनी जेव्हा पाया पडले तेव्हा मी पुन्हा त्या बाबांच्या पाया पडले. बाबा पुन्हा माझ्या पाया पडले. मला परत ते योग्य वाटलं नाही म्हणून मी पुन्हा त्या बाबांच्या पाया पडले. बाबा काय पाया पडायचे थांबे ना. म्हणलं आता कवर पडायचे तवर पडू द्या, चालू द्या रात्रभर हाच गोंधळ. पण ज्यावेळी बाबा खाली वाकले ना त्यावेळी माझी नजर बाबांच्या गळ्याकडे गेली महाराज, आणि डोळ्यातून पाणी आलं. का? बाबा एवढ्या वेळा पाया पडले त्याचं यासाठी नाही, परंतु एवढ्या वेळा पाया पडले त्यांच्या गळ्यात माळ नव्हती, तरी देखील हे बाबा पाया पडले. त्याचं मला वाईट वाटलं. बाबांना म्हटलं बाबा अहो तुमच्या गळ्यामध्ये माळ नाही, एखादी माळ घाला. बाबा म्हटले की ताई घातली असती एखादी माळ. मला सांगा आतापर्यंत ज्यावेळी आपण मृत्यू होतो आपला त्यावेळी सगळं काही काढून घेतलं जातं. माळ कोणी काढून घेतं का हो? अहो माळ काढून घेणारा जन्माला आला नाही, येणार देखील नाही. कपाळावर केशरी गंध आणि गळ्यामध्ये तुळशीची माळ, हाच खरा वारकरी संप्रदाय. विठ्ठल 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 विठ्ठल. गळ्यामध्ये तुळशीची माळ. ज्यावेळी आपला मृत्यू होतो हितलं तर काय आपण घेऊन जात नाही. हितलं काय घेऊन जाता येतं का? गाडी माझी, बंगला माझा, आई वडील माझे, भाऊ बहीण माझे, हितलं काय घेऊन जातं का? काही घेऊन जाता येत नाही. फक्त घेऊन जायचं काय? घेऊन जायचं पुण्य घेऊन जायचं. हयातीत आहे तोपर्यंत असं पुण्य करायचं, असं कर्म करायचं की त्या कर्माने आपल्याला शेवटपर्यंत जिवंत ठेवलं पाहिजे, असं कर्म करायचं. इथून तर काय घेऊन जाता येत नाही. इथून काय घेऊन जायचं? पुण्य घेऊन जायचं, चांगलं सत्कर्म घेऊन जायचे. आपण म्हणतो मुलं माझी, बायको माझी, कुणी कुणाचं असतं का? नाही नाही कुणाचे आपण म्हणतो हे माझं ते माझं, पण कुणीही कुणाचं नसतं. माझ्या तुकोबारायांनी एका गोड अभंगामध्ये वर्णन केलंय. नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया, काळाची ही उडी पडेल बाजेवा, सोडविना देवा माय बाप.
चक्रपाणी वाचोनिया विठ्ठल 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 ज्यावेळी अंतकाळ जवळ येतो त्यावेळी आपल्याला त्याच्या तावडीतून सोडवण्यासाठी कोणीही नसतं. मारिती जोडीती तोडीती निष्ठुर 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 ज्यावेळी अंतकाळ जवळ येतो त्यावेळी त्या भगवंताशिवाय आपल्याला त्याच्या तावडीतून कोणी सोडू शकत नाही. म्हणून काय करायचं बाबा, ते भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचं, स्मरण करायचं. बाबाला म्हटलं बाबा एखादी माळ घाला. बाबा म्हटले ताई घातली असती एखादी माळ पण या वयात चव जाईल चव. म्हटलं बाबा जाऊ द्या चव गेली तर, परंतु तुम्ही माळ घाला. आपलं कसं असतं माहिती का, एखादा जर कीर्तनाला न येणारा माणूस कीर्तनाला आला आपण त्याला एवढ्या वेळात काढतो एवढ्या वेळात काढतो. तू कीर्तनाला तू चक्क तू अरे त्याला वाटतं की घरी जाऊन झोपलं असतं तर बरं झालं असतं, एवढं आपण त्याला वेळात काढतो. तसं बाबांना म्हटलं बाबा ठेवू द्या लोकांनी नावं ठेवली तर, परंतु एखादी माळ घाला. बाबा म्हटले ताई शारदाताई तुम्ही फार आग्रह केला हो, घातली असती एखादी माळ पण या वयात मला पोरगी कोण देईल. आता मला सांगा बाबांना मी कुठली माळ सांगत होते, तुळशीची माळ. आणि बाबा कुठले म्हणतात लग्नाची माळ. आता माझी तरुण बांधव अजून एवढे लग्नाची पडल्यात, त्यांना पोरगी नाही आणि बाबांना कुठून पोरगी द्यायची. अहो एवढी तरुण पिढी आता, मला खरं सांगायचा योग म्हणजे पोरींच्या पण एवढ्या अपेक्षा वाढल्यात. मला माहीत आहे की पुऱ्या म्हणजे मुली जास्त शिकलेत, मुलांपेक्षा मुली जास्त शिकलेत, परंतु अपेक्षा पण एवढ्या ठेवणं योग्य नाही हो. बऱ्याच ठिकाणी असा योग आला मुलगी पाहण्याचा, अक्षरशः रूमचे डॉक्युमेंट सुद्धा मुलीच्या घरच्यांनी मागितले. आपल्याकडे एखादा मुलगा नाही का, मला सांगा त्याच्याकडं आपली स्वतःची रूम आहे का. आपण जर दुसऱ्याची एखाद्या रूमची अपेक्षा करतो, मुलींनी एवढं करणं योग्य नाही. आपल्याकडे पण एखादा भाऊ आहे, त्याचं पण पुढं होणे जाणे आहे, परंतु एखाद्याकडून अपेक्षा करणं रूमसाठी त्या मुलांनी काही फास घ्यायचा का. विठ्ठल 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 मला एवढंच सांगायचं होतं की तरुण वर्गांना आपल्या तरुण बांधवांना मुली मिळाणार आणि बाबांना काय लग्नाची माळ आठवते. अहो हे तर काहीच नाही. एकदा माझं शिवव्याख्यान होतं 7 ते 9 आणि त्या शिवव्याख्यानादरम्यान मी नेहमीप्रमाणे सांगितलं मुलांनो तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज आहात, धर्मवीर संभाजी महाराज आहात, तुम्ही ज्ञानोबा राय आहात, तुम्ही तुकोबा राय आहात. बाहेरून शुद्ध होण्यापेक्षा आतून शुद्ध व्हा. ठरल्याप्रमाणे मी असं सांगितलं. त्यावेळी त्या लोकांनी ऐकलं. त्यांनी काय केलं, प्रत्येकी 10 रुपये काढले. 200 रुपयाचा निरमा आणला आणि तो निरमा ड्रमभर पाण्यामध्ये कालवला आणि प्रत्येकी एक मग पिला. आता मला सांगायचा असर काय झाला असेल.
आज सर काय झालं असेल? टॉयलेटचा दरवाजाच बंद नाही, सारखं ये जा चालूच. ज्यावेळी हे शिवव्याख्यान झालं नंतर 9 ते 11 पुन्हा त्याच गावात शिवव्याख्यान होतं. त्यावेळा मी तेच सांगितलं नेहमीप्रमाणे, मुलांना तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज आहात, धर्मवीर संभाजी महाराज आहात, तुम्ही ज्ञानोबाराय आहात, तुम्ही तुकोबाराय आहात. बाहेरून शुद्ध होण्यापेक्षा आतून शुद्ध व्हा. असं जेव्हा सांगत होते ना तेव्हा जे पहिल्या तिथं सांगितलं का ते उभं राहिलं. ताई थांबा. अचानक उभं राहिल्यामुळं मी चपापले ना. मला झालं काय? म्हणजे ताई तुमची जर कीर्तनं लोक ऐकायला लागली तर पटापटा मरतील. आता मी मरायचं सांगितलं होतं का? मी काय सांगितलं होतं? मुलांना तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज आहात, धर्मवीर संभाजी महाराज आहात, तुम्ही तुकोबाराय आहात, तुम्ही ज्ञानोबाराय आहात. बाहेरून शुद्ध होण्यापेक्षा आतून शुद्ध व्हा. निर्माप्या असं सांगितलं होतं का? म्हणजे आपलं कसं असतं, लक्षार्थ घ्यायचं सोडून आपण वाच्यताकडे जास्त पळतो. अहो एकीचं नवीन लग्न झालं होतं. आता नवीन लग्न झालं की थोडंसं वेंदळायला होतं, गोंधळायला होतं. मग सासूबाईंनी समजून घ्यायचं नाही. आता नवीन परिचय, नवीन माणसं, नवीन गाव, नवीन परिवार म्हटलं की थोडं वेंदळायला होतं, गोंधळायला होतं. परंतु सासूबाईंनी समजून घेणं तिचं काम असतं. पण तिने प्रत्येक वेळेला टॉर्चर करायचं. सुनबाई जरा डोकं लावून काम कर, डोकं लावून काम कर. आता नेहमीच तिचं ठरलेलं प्रत्येक काम करायला घेतलं की सासूबाईने म्हणायचं सुनबाई जरा डोकं लावून काम कर, डोकं लावून काम कर. एक दिवस बसली चपात्या करायला. गावाकडचं सांगते, चुली पुढचं. चपात्या करायला बसल्यानंतर कणिक मळलं कणिक आणि चुली पुढं बसली. बसल्यानंतर थोड्या चपात्या करून झाल्या होत्या, थोडं कणिक शिल्लक होतं. आता तिच्या डोक्यात तेच सासूबाईंनी सांगितले काय, डोकं लावून काम कर. आता चपात्या करत असताना ती जी चुलीमध्ये लाकडं होती, सरपान होतं, ते हळू जळत मागे येऊ लागलं. मागे आल्यानंतर हिच्या मात्र पक्क लक्षात होतं सासूबाईने काय सांगितलंय, डोकं लावून काम कर. तिने काय केलं, ज्यावेळी लक्षात आलं जे सरपंच जे लाकडं पाठीमागं जळत आली होती, लक्षात आल्याबरोबर हात मागं घेतला आणि डोकं पुढं केलं. बोल बजरंगबली की जय. आता मला सांगा राहिला असेल का? टाळूला केस राहिला असेल का महिला मंडळ? म्हणजे आपलं असं आहे, लक्षार्थ घ्यायचं सोडून आपण वाच्याताकडे जास्त लक्ष देतो. मला तेच सांगायचं आहे, उभा म्हणजे 2 पायावर उभा, उभा म्हणजे तत्पर, उभा म्हणजे सावधान. आता मला सांगा, उभा मनुष्य हा नेहमी सावधान असतो, तत्पर असतो. इथं जर एखादा साप आला, साप इथं येणार नाही, शहरात कमी असेल शक्यता. जर आला तर पहिलं कोण जाईल? तुम्ही का आम्ही? म्हणजे आम्ही उभी का तुम्ही बसलेली? बोला की डोक्यावनी जाते का कीर्तन? बसलेली कशी जातील? बसलेली दादा कशी जातील मला सांग. तुम्ही उठणार, तुम्हाला दिशा बघायची, इकडे जायचं का इकडे जायचं कुठं, तोपर्यंत तुमच्या मुंडक्यावर पाय देऊन आम्ही पण इकडे जाणार, हो की नाही? मला हेच सांगायचंय की उभा मनुष्य नेहमी तत्पर असतो, नेहमी सावधान असतो. मग माऊली ज्ञानोबाराय एवढे अधिकार संपन्न असणारे माऊली ज्ञानोबाराय सांगतात, बाबा रे देवाच्या द्वारात उभा राहा. आता माऊली ज्ञानोबाराय असं सांगतात की देवाच्या द्वारात उभं राहा. किती वेळ उभा राहा? क्षणभर उभा राहा. काही म्हणतात महाराज आम्ही रात्र देवळापाशी असतो, देवळात असतो, तरी कधी देव दिसला नाही. आणि माऊली ज्ञानोबाराय सांगतात की क्षणभर देवाच्या द्वारात उभा राहा, त्याने देव भेटेल. कसं? मला सांगा, मंदिरांचा उपयोग कशासाठी होतो? गावाकडचं सांगते, इथलं नाही. गावाकडं पत्त्यापाणी खेळाय देवळाचा उपयोग. नवरा बायकोची भांडणं झाली की देवळाचा उपयोग. आणि आता काय मुलांचं गर्लफ्रेंड सोबत बोलायचं असलं की देवळाचा उपयोग. भजनासाठी आणि कीर्तनासाठी जास्त वेळ मंदिरात उपयोग होत नाही.
एकादशीला कधी कधी 15 दिवसातून. मग माऊली ज्ञानोबाराय सांगतात की आम्ही रात्रभर माऊली ज्ञानोबाराय सांगतात बाबा रे देवाच्या द्वारात उभा राहून त्या भगवान परमात्म्याचं चिंतन करायचे. अभंगाचं प्रथम चरण. देवाची द्वारी उभा क्षणभरी उभा क्षणभरी देवाची द्वारी उभा क्षणभरी उभा क्षणभरी उभा क्षणभरी देवाची द्वारी उभा क्षणभरी उभा क्षणभरी देवाची द्वारी उभा क्षणभरी उभा क्षणभरी उभा क्षणभरी देवाची तेने मुक्तिचारी साधिये तेने मुक्तिचारी साधिये तेने मुक्तिचारी साधिये हरि मुखे मना 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 तेरे मुक्ति जारे साधिएरा तेरे मुक्ति जारे साधिएरा तेरे मुक्ति जारे साधिएरा हरि मुखे मना 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 हरि मुखे टाळी वाजवा सर्वांनी जोरदार. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधिएल्या. माऊली ज्ञानोबाराय सांगतात बाबा रे देवाच्या द्वारामध्ये उभं राहा. किती वेळ उभं राहा? फक्त क्षणभर देवाच्या द्वारामध्ये उभं राहा. त्यांनी काय होईल? तुला मुक्ती मिळेल. 4 मुक्त्या त्यातून प्राप्त होतील. कुठल्या कुठल्या 4? सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. बाबा रे देवाच्या द्वारामध्ये जर उभा राहिला त्या भगवान परमात्म्याचं चिंतन केलं स्मरण केलं तर तुला 4 मुक्त्या प्राप्त होतील. 4 मुक्त्या प्राप्त होण्यासाठी तुला देवाच्या द्वारामध्ये उभं राहावं लागेल. मग देवाच्या द्वारामध्ये उभं राहायला सांगितलं म्हणून फक्त उभं राहायचं का? तर भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचं, स्मरण करायचं. अभंगाचं दुसरं चरण. हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे
भगवान परमात्म्याचं नाम एवढं गोड आहे तर त्या भगवान परमात्म्याचं नुसतं उभं राहायला सांगितलं म्हणून उभं राहायचं नाही. त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचं, स्मरण करायचं. मग त्या भगवान परमात्म्याचं नाव घ्यायचं काय एकदा सर्वांनी हात वर करा. ज्यांना ज्यांना हात आहेत त्यांनी हात वर करा. बहुतेक आहेत सगळ्यांना. विडोबार कुमाई हरी विडोबार कुमाई हरी विठोबार कुमाई हरी विठोबार कुमाई 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 हरि रे 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 विठोबार कुमाई हरि विठोबार कुमाई हरि विठोबार कुमाई हरि रे 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 हरि रे 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 विठोबार कुमाई हरि विठोबार कुमाई विठोबार कुमाई हरि विठोबार कुमाई 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 कुंडली रमरदारी सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके. टाळी वाजवा, टाळी मुखाने म्हणा, आवाज आहे ना. वा वा. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला, तू ये रे
महिलांसाठी जोरदार टाळ्या वाजवा पुरुष मंडळी. आता तुमचा नंबर. बोला पुंडलिक वरदा. महिला मंडळ साथ करायची नाही अजिबात. परत बोला पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. औली ज्ञानेश्वर महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. हर 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 हर. सगळ्यांनी भगवान परमात्म्याचं नामचिंतन फार गोड केलं. त्या भगवान परमात्म्याचं जर देवाच्या द्वारात उभा राहून त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचं. त्या भगवान परमात्म्याला कसंही त्याचं नाव घ्या. कसंही एखादा जर ज्ञानी असेल त्याने विष्णाय नमः म्हटलं किंवा एखादा अज्ञानी असेल त्याने फक्त विष्णाय म्हटलं तरी त्या भगवान परमात्म्यापर्यंत ते पोचतं बरं का. एखाद्या मुलाने जो हुशार आहे त्याने आपल्या आईकडे, आई मला भूक लागली भाकर दे ग. आणि तो जो थोडासा मंद आहे त्याने आईकडे मागितलं, आई मला भूक लागली काकर दे ग. मला सांगा, ज्या आईकडे आईला आपली दोन्ही लेकरं समान असतात, आईकडे जर हुशार मुलाने भाकर मागितली आणि मंद मुलाने काकर मागितली तर आई आपल्या मुलांना, ज्याने हुशार आहे त्याला भाकर देते आणि जो मंद आहे त्याला काकर देते का हो? नाही देत. दोन्ही मुलं आपल्या आईला समान असतात. जसं आई मायेचा सागर म्हटलं जातं. आई माझी मायेचा सागर हो, दिला तिने जीवनाकार. तडपत्या उन्हात अनरखरकत्या रानात राही दिस तू माझ्यासाठी कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडेल तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर हो, दिला तिने जीवनाकार. जसं आई आपल्या दोन्ही मुलांवर समान प्रेम करते ना, तसा भगवान परमात्मा आपल्या भक्तावर प्रेम करत असतो. कसंही बोला परंतु त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन घ्या. वाल्मिक ऋषींचा वाल्या कोळ्याचा दृष्टांत तुम्हाला सर्वांना माहीत असेल. ज्यावेळी वाल्या कोळी आदिवासी होता, आदिवासी म्हटलं की मासेमारीवर त्यांची उपजीविका चालायची आणि मासेमारी करत असताना त्यांचं घर संसार चालत नव्हता, भागत नव्हतं, पोट भरत नव्हतं. घरी आलं की बायकोची ओरडाओरड सुरू व्हायची. करावं तर काय करावं? आता मासेमारीवर आपलं पोट भरत नाही, घर संसार चालत नाही, म्हणून काय करावं? म्हणून वाल्या कोळ्यांनी ठरवलं की जोडधंदा म्हणून वाल्या कोळी त्यांच्या समुद्र तीरावर मोठं जंगल होतं. त्या जंगलामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना अडवू लागला आणि वाटसरूंना अडवताना त्या वाटसरूंकडे जर काही सोने नाणे पैसा असेल, घनदाट जंगल असल्यामुळे दुसरीकडे जाण्याचा मार्ग नव्हता. त्या वाटसरूंना जात असताना त्या वाल्या कोळी त्या वाटसरूंना अडवून त्यांचं सोनं नाणं पैसे घेऊन त्या लोकांना मारून टाकायचा आणि ज्यावेळी एक व्यक्ती मारला की तो एक खडा त्या ठिकाणचा उचलायचा आणि घरी येऊन रांजणामध्ये टाकायचा.
असं करता करता साईड बिझनेस ज्याचा चालू होता की लोकांना मारायचं, त्यांचे पैसे घ्यायचे आणि जे काही सोनं असेल ते सोनं घरी नेऊन आपलं घर संसार चालवायचा. आता या सोन्या नाण्यातून, ज्या लूटमारीतून जे पैसे कमवलेले होते, सोनं कमवलेलं होतं, त्यातून बायका मुलं खुश होती. परंतु हा एवढा गुन्हेगार बनला. वाल्याकोळी रोजचा त्याचा नित्यक्रम अगदी चालू होता. एक दिवस नारद महर्षी भ्रमण करत असताना नारायण नारायण, ज्यावेळी नारद महर्षी भ्रमंतीसाठी आले त्यावेळी वाल्याकोळ्यांनी नारद महर्षींना पाहिलं. आता नारद मुनींकडे काय होतं? गळ्यामध्ये एक विणा होता, हातामध्ये चिपळी होती, दुसरं काय असणार आहे? परंतु या वाल्याकोळ्यांनी नारद मुनींना अडवलं आणि नारद मुनींना सांगितलं, बाबा रे, तुझ्याकडे जे काही सोनं नाणं धन असेल ते काढून दे, नाही तर मी तुझी हत्या करेन. नारद मुनींनी सांगितलं, बाबा रे, माझ्याकडे तर काहीच नाही, गळ्यामध्ये एक विणा आहे आणि हातामध्ये चिपळी आहे, हवं तर तू हे घे. वाल्याकोळ्या म्हटला, नाही, तुझ्याकडे काहीच नाही तर तुला मी आता मारून टाकणार. तेव्हा नारद महर्षी म्हटले, हे बघ, म्हटले, मला मारून टाक, माझी काहीच हरकत नाही, परंतु हे जे तू कृत्य करतोय या कृत्यामध्ये तुझं घरदार सामील आहे का ते तेवढं पाहून ये, विचारून ये. वाल्याकोळे म्हटलं, वा 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 वा, हुशार दिसतोय गड्या तू, म्हणजे मला घरी पाठव आणि तूच इथून सटकून जा. हे काय म्हणलं, जमणार नाही. त्यावेळी नारद मुनींनी सांगितलं, बाबा रे, मी इथून कुठं जाणार नाही, हवं तर या झाडाला मला बांधून ठेव आणि तू घरी जाऊन ये. नारद मुनींना बांधून ठेवलं आणि वाल्याकोळी घरी गेला. घरी गेल्यानंतर आपल्या बायकोला विचारलं, होय ग, जे मी आपल्या घर संसार चालवण्यासाठी जे काही धन आणतोय या धनामध्ये तुम्ही खुश आहात ना? म्हणे, हो, आम्ही जे तुम्ही कमवून आणताय त्याच्यामध्ये खुश आहोत. शेवटी बापाचं कर्तव्य काय असतं? आई नेहमी घरात असते, परंतु धडपड करणारा बाप असतो. बापाची भूमिका आपल्या लक्षात येत नाही. तेवढ्यापुरती आपल्याला जेवणाची सोय करणारी आई मात्र आपल्याला दिसते, परंतु आयुष्यभराची शिदोरी जो जमा करतो तो बाप आपल्याला कधी कळतच नाही. रात्रंदिवस कष्ट करणारा वाल्याकोळी आपल्या बायकोला विचारू लागला, मी आणलेलं जर धन तुम्ही याच्यामध्ये खुश आहात तर मी जे पाप करतो त्या पापामध्ये तुम्ही सहभागी आहात का? बायको म्हटली, नाही, तुमचं जे कर्तव्य आहे ते तुम्ही करताय. तुमच्या सुखामध्ये आम्ही समाधानी आहोत, पण तुमच्या दुःखामध्ये आम्ही तुमच्या या पापामध्ये आम्ही सहभागी नाही आहोत. वाल्याकोळ्याने आपल्या मुलांना विचारलं, बाळांनो, तुमच्यासाठी जे मी धन आणतो त्यामध्ये तुम्ही खुश आहात का? पोरं म्हणली, हो बाबा, आम्ही खुश आहोत. म्हणजे मी पापाचं कृत्य करतोय, पाप करतो, या पापामध्ये तुम्ही सहभागी आहात का? तेव्हा पोरांनी मान डोलावली, नकारात्मक मान डोलावली, नाही बाबा, ह्याच्यामध्ये आम्ही सहभागी नाहीत. वाल्याकोळ्याला पश्चाताप झाला. वाल्याकोळी धावत पळत जंगलामध्ये गेला आणि नारद मुनींना भेटला. म्हणे, नारद मुनी, तुम्ही सांगितलं की घरी जा आणि बायकोला मुलांना विचारून ये की या पापामध्ये तुम्ही सहभागी आहात का? तर माझी मुलं आणि माझी बायको नाही म्हटले हो, परंतु ह्यातून मला पापमुक्त व्हायचंय, तर काय करावं लागेल? काहीतरी मार्ग दाखवा. आता हे कृत्य मी करणार नाही, कारण माझा पापाचा घडा भरलेला आहे, काहीतरी मार्ग सांगा. तेव्हा नारद महर्षींनी सांगितलं, बाबा रे, काही करू नको, भगवान परमात्म्याचं चिंतन कर, स्मरण कर. वाल्याकोळी अडाणी होता, त्याला काही कळत नव्हतं. ते भगवान परमात्म्याचं नाम घ्यायचं सुद्धा त्याला कळत नव्हतं. नारद महर्षींनी सांगितलं, बाबा रे, राम 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 म्हण. परंतु वाल्याकोळ्याला राम म्हणता येत नव्हता, त्याला लोक मारायची सवय होती. तो उलट म्हणू लागला, मरा 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 करता करता त्याचा झाला राम 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 राम. म्हणजेच काय की भगवान परमात्म्याचं कसंही नाव घ्या, कसंही त्या भगवान परमात्म्यापर्यंत ते नाव पोचतं. विठ्ठल 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 मग हे भगवान परमात्म्याचं जर नामचिंतन करायचं असत, स्मरण करायचं असत, तर घरदार सोडावं लागल का? मुलं बाळा सोडावं लागतील का? नाही सोडावं लागणार. अभंगाचं 3रा चरण.
सोनी संसारी जीवे मुकरी आसोनी संसारी जीवे मुकरी सोनी संसारी जीवे मुकरी सोनी संसारी जीवे मुकरी आसोनी संसारी जीवे मुकरी आसोनी संसारी जीवे वेद शास्त्र उभारी बाय सदा वेद शास्त्र उभारी बाय सदा वेद शास्त्र उभारी बाय वेद शास्त्र उभारी बाय सदा 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 हरि मुखे मना 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 आसोनी संसारी जिव्हे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाया सदा मौलिक ज्ञानोबारा सांगतात बाबा रे तुला भगवान परमात्म्याचं नामचिंतन करण्यासाठी स्मरण करण्यासाठी घरदार सोडायची गरज नाही मुलं बाळा सोडायची गरज नाही आई वडील सोडायची गरज नाही तू प्रपंचात राहून परमार्थ करू शकतोस आणि जर प्रपंचात राहून परमार्थ केला तर तो भगवान परमात्मा एक ना एक दिवस तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही तो कुणाच्या घरी भगवान परमात्मा आला अभंगाचा शेवटचं चरण ज्ञानदेव म्हणे व्यासाचे कोडा ज्ञानदेव म्हणे व्यासाचे कोडा देवा
भगवान परमात्म्याचं चिंतन केलं, स्मरण केलं, तो भगवान परमात्मा एक नाही एक दिवस आपल्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. तो भगवान परमात्मा कुणाच्या घरी गेला तर पांडवांच्या घरी गेला. कशामुळं? तर बघ, चिंतनामुळे, स्मरणामुळे. ज्ञानेश्वर झालेली कीर्तन रूपी सेवा सर्वप्रथम भगवान परमात्म्याच्या चरणावर समर्पित करते. माऊली ज्ञानोबारायांच्या चरणावर झालेली सेवा समर्पित करते. त्या जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल